एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोठी राजकीय खेळी। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मुंबई शहर जिल्ह्यातील वरळी विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे, कारण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आता उपमुख्यमंत्री तथा शिंदे यांचे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय डाव टाकलेला आहे। एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेत असलेले सचिन अहिर यांनाच आपल्या बाजूने घेत एकनाथ शिंदे यांनी थेट अहिर यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापतीपद देऊन त्यांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे व 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत। मात्र या अगोदर वरळी विधानसभेचा इतिहास आपण जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। मी विक्रम कदम आज हा आपला महत्त्वाचा मुद्दा आणत आहे। त्याआधी आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका। 2029च्या विधानसभेची तयारी सध्या सुरू असली तरी यापूर्वीच्या 4 विधानसभा निवडणुकीचे निकाल आपण पाहूया। 2009 साली सचिन अहिर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी या तिकिटावर या मतदारसंघातून निवडून आले। त्यावेळी त्यांना 52,398 मते पडली होती, तर शिवसेनेचे आशिष चेंबूरकर यांना 47,104 मते मिळाली, तर मनसेचे संजय आमदार यांना 32,542 मते मिळाली। त्यावेळी 4,294 मतांनी सचिन अहिर विजयी झाले। त्यात तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी मिळवलेली मते निर्णायक ठरली होती। त्यानंतर 2014 साली सर्वच राजकीय पक्ष एकमेकांविरोधात लढले। त्यात शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांचा पराभव केला। पराभवानंतर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2019 साली या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची राजकीय एंट्री झाली। त्यावेळी विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचे तिकीट कापण्यात आले। त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या विजयानंतर सुनील शिंदे यांना मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदे आमदारकी देण्यात आली, तर सचिन अहिर यांना देखील विधान परिषदेवर संधी देण्यात आली। त्याचवेळी आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात मंत्री देखील बनले। मात्र त्यानंतर शिवसेनेत झालेल्या राजकीय फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा 2 शिवसेना निर्माण झाल्या। 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले। मात्र त्याचवेळी राज ठाकरे यांनी मनसेतून संदीप देशपांडे यांना तिकीट दिले आणि तिरंगी सामन्यात आदित्य ठाकरे पुन्हा वरळीतून विजयी झाले। त्यावेळी आदित्य ठाकरे यांना 63,324 मते, तर शिंदे यांचे शिवसेनेचे मिलिंद देवरा यांना 54,523 मते मिळाली, तर मनसे संदीप देशपांडे यांना 19,367 मते मिळाली। यात मनसेच्या उमेदवारामुळे आदित्य ठाकरे यांना फायदा होऊन ते पुन्हा एकदा वरळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि दुसऱ्यांदा आमदार झाले। मात्र आता एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर यांच्या माध्यमातून थेट वरळीतील नेत्यालाच आपल्याकडे घेत आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात राजकीय डाव टाकलेला आहे। त्यामुळे आगामी काळात 2029 साली आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन अहिर यांच्या थेट सामना झाल्यास कोण आमदार होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।